Next is evidences of evolution. So evolution झालेला आहे. Evolution is takes place. But what are the evidences? आपण कोणत्या गोष्टीवरून सांगू शकतो की evolution झालेला आहे? So for that purpose science has given some evidences, proof. जसं आपल्याला माहित आहे न्यायालयात प्रूफ शिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही. लाईक दॅट सायन्समध्ये सुद्धा प्रूफ शिवाय सांगितल्या जाऊ शकत नाही की ही गोष्ट झाली. बट इव्होल्युशन टेक्स प्लेस यासाठी काही इव्हिडन्सेस दिले गेले, काही प्रूफ्स दिले गेले की यस दिस इज द इव्हिडन्स बाय विच वी कॅन से दॅट देर इज अ इव्होल्युशन टेक्स प्लेस अँड दीज ऑर्गॅनिझम्स आर अवर ancestors. So because there is some relation between these organisms. So ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे evidences of evolution मध्ये. So basically there are morphological evidences. सर्वात पहिला morphology, appearance, morphological evidences. Second is anatomical evidences, body structure, functioning, structure of organs, यामधले parts, यामधलं जे काही evidence आहे त्यावरून लक्षात येईल anatomical, body structure. Third is vestigial, some organs that are useful, some organs that are not useful. So याशी related जे काही evidences आहेत these are vestigial. Next is paleontological. पॅलिओन्टॉलॉजी काय आहे अँड हाऊ दीज एव्हिडन्सेस आर गिवन हे पण आपल्याला बघायचं आहे, त्यामध्ये डिटेल बघू. नेक्स्ट कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकद्वारे सुद्धा सांगितले जाते की यस ऑर्गॅनिझम्स कोणत्या तरी एका ऑर्गॅनिझमपासून हे 2 किंवा जास्त ऑर्गॅनिझम्स बनलेले आहेत. फ्रॉम दॅट वी कॅन से दॅट इव्होल्युशन टेक्स प्लेस. नेक्स्ट इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रियोनिक कंडिशन, एम्ब्रियो जसा झायगोट फॉर्मेशन तिथपर्यंत तर सगळ्या रिप्रोडक्शन होणाऱ्या ॲनिमल्सचं सेम आहे, बट तिथून सुद्धा एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये हाऊ एम्ब्रियो डेव्हलप्ड तिथं सुद्धा लक्षात येऊ शकते की यस दीज ऑर्गॅनिझम्स हॅव सम कनेक्टिंग लिंक. यांचा जो ओरिजिन आहे तो कुठेतरी सेम असला पाहिजे, ते पाहायचं आपल्याला एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये. नेक्स्ट इज बायोजिओग्राफिकल एव्हिडन्सेस. आपल्याला 6च आहेत, आपण 6 पर्यंत बघू. बट देर आर सम अनदर एव्हिडन्सेस आर गिवन, बायोजिओग्राफिकल एव्हिडन्सेस अँड लास्ट वन इज फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल एव्हिडन्सेस. सो याद्वारे आपण सांगू शकतो की इव्होल्युशन झालेलं आहे. यामध्ये फर्स्ट 6 पर्यंत आपल्या सिलेबसमध्ये तेवढं आपण बघणार आहोत. बट फॉर द सेक ऑफ इन्फॉर्मेशन दीज आर अनदर 2 टाईप्स. आणखी आहेत, बरेचसे आहेत, बट जोपर्यंत आपण समजू शकतो दीज आर 2 अनदर टाईप ऑफ एव्हिडन्सेस. त्यामधला सर्वात पहिला एव्हिडन्स आपल्याला बघायचा आहे दॅट इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. तुम्ही डायग्राम्स बघत असाल, 3 डायग्राम्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काहीतरी सिमिलॅरिटी दिसते का? Yes, definitely there is a similarity in these organisms. What is that similarity? Similar mouth. बघा माउथचं स्ट्रक्चर तिघांचंही सेम दिसतंय. पोझिशन ऑफ आय, माउथ एक प्रकारे या वेचं आहे आणि दोन्ही साईडनी आयचं स्ट्रक्चर बघा त्यांचं सेम आहे. नेक्स्ट इज इयर पिन्ना. इयरचा जो पिन्ना आहे, इयर मसल्स तुमच्या लक्षात येईल, त्यांची पोझिशन त्यांचा शेपसुद्धा सेम आहे. अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ हेअर्स, खूप जास्त हेअर्स नाहीत, खूप कमी हेअर्स नाहीत, जवळपास सेम टाईपचे हेअर्स त्यांच्या बॉडीवर तुम्हाला दिसत असतील. सो दीज आर सिमिलर्स मॉर्फॉलॉजिकली अँड दॅट्स वाय आपल्याला फर्स्ट जो एव्हिडन्स बघायचा आहे तो यावरून सांगायचा आहे की यांच्यामध्ये मॉर्फॉलॉजी सेम आहे, दिसत आहेत सेम, आणि म्हणून आपण सांगू शकतो की यांचा कुठंतरी ओरिजिन सेम असेल, यांचे ॲन्सिस्टर नक्की एक कोणीतरी असेल, त्यांच्यापासूनच हे बनले, कारण एवढी सिमिलॅरिटी पॉसिबल नाही आहे. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ एव्हिडन्स दॅट इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, ज्यामध्ये आपण सांगू शकतो की यांचा ॲन्सिस्टर एक आहे, दे हॅव अ कॉमन ॲन्सिस्टर ऑर दे इव्हॉल्व फ्रॉम सेम ऑर्गॅनिझम. कोणता तरी एक तर ऑर्गॅनिझम नक्की असेल की ज्यांच्यापासून यांचं इव्होल्युशन झालेलं आहे.
नेक्स्ट इज पुढची डायग्राम बघा, यामध्ये परत 3 डायग्राम्स, 3 प्लांट्स दिलेत. या 3 प्लांट्समध्ये सुद्धा काय सिमिलॅरिटी दिसत आहे? 3 प्लांट्सच्या सिमिलॅरिटी जर बघायच्या झाल्यात तर बघा, लाईक दीज 3 ॲनिमल्स देर आर ऑल्सो सिमिलॅरिटी. शेप ऑफ द लीव्ज, त्यांचा लीव्जचा शेप बघा, कोणतंही प्लांट बघा त्यांच्या जे लीव्सचे शेप आहेत ते तुम्हाला सेम दिसतील. व्हेनेशन मीन्स टाईप ऑफ व्हेन. व्हेन्स बघा तुम्हाला एक मिड व्हेन दिसेल आणि सब व्हेन दिसतील. तिन्ही प्रकारच्या प्लांटमध्ये असंच आहे. नेक्स्ट, कलर ऑफ द लीव्ज ऑल आर ग्रीन. पोझिशन अँड द मॅनर इन विच फ्रूट्स हँग. जशा पद्धतीनं फ्रूट एक प्रकारे लटकलेले आहेत त्यांची पोझिशन सेम आहे. पिटिओल तिन्ही प्लांटचा सेम आहे. तिघच नाही, असे भरपूर असतील, पण जस्ट एक्झाम्पलसाठी तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल या तिन्ही प्लांटचा कोणता तरी एक ओरिजिन असेल, त्यांच्यापासनं यांचं काय झालेलं आहे, इव्हॉल्युशन. नेक्स्ट इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये आपल्याला पाहायचं आहे स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चरमध्ये कशा प्रकारे आपण सांगू शकतो की इव्हॉल्युशन झालेलं आहे. सो इव्हॉल्युशन टेक्स प्लेस अँड इट इज प्रूव्ड बाय व्हॉट? सेकंड टाईप, दॅट इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. त्यामध्ये सर्वात पहिला पाहायचं आपल्याला होमोलॉगस ऑर्गन. क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस? होमो मीन्स सेम, लॉगस मीन्स रिलेटेड. सेम स्ट्रक्चर, सेम ओरिजिन बट डिफरंट फंक्शन. स्ट्रक्चर वाईज सेम, ओरिजिन वाईज सेम. ज्या सेलपासनं, ज्या टिश्यूपासनं तो ऑर्गन बनलेला असेल इट इज सेम but functions are different. Such organs are called as homologous organs. So what is homologous organ? Homologous organs are defined as organs of different animals that are having a similar structure. Structure wise they are same but differ in their functions. So this is called what? Homologous organ. यामध्ये structure of 2 different animals resemble but the function of their organs vary. So this is the definition of what? Homologous organ. आता यावरून लगेच कळणार नाही, होमोलॉगस ऑर्गन वरून आपण कसं सांगू शकतो की यस एव्हिडन्सेस आहे हा, यावरून सांगू शकतो आपण इव्होल्युशन झालं. तर बघा एक एक्झाम्पल घेऊ, हार्ट्स ऑफ वर्टिब्रेट्स. तुम्हाला सांगतो पायसेस, जे आपण क्लास लास्ट इयरमध्ये शिकलो होतो, पायसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल, एव्ज अँड मॅमल. यामध्ये सर्वात पहिला येतो फिश, पायसेस. फिशला 2 चेंबर हार्ट असते. फिश नंतर येतो ॲम्फिबियन्स, यांच्यामध्ये 3 चेंबर हार्ट येते. ॲम्फिबियन्स. रेप्टाईलमध्ये 3.5 चेंबर हार्ट येते. अँड एव्ज, बर्ड्स अँड मॅमल्समध्ये 4 चेंबर हार्ट येते. तर यावरून तुम्ही एक लक्षात घ्या, हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे हार्ट सगळ्यांचं बनलेलं आहे कार्डियक टिश्यू पासनं, स्ट्रक्चर सेम बट प्रत्येक हार्टचं फंक्शनिंग वेगळं आहे. आपल्या हार्टचं फंक्शनिंग वेगळं आहे. रेप्टाईल, पायसेस मीन्स फिश, यांच्या हार्टचं फंक्शनिंग डिफरंट आहे. ऑल्दो दे पंप द ब्लड बट फंक्शन वाईज दे आर डिफरंट. Similar structure, all the hearts are same structurally made, all these are pump, all these are made up of what? Cardiac tissue, all they contract and relax but function wise different. दुसरं, thorns of बोगनवेला. बोगनवेला प्लांट आहे, त्यावर काटे येतात. काटे असतील, तुम्ही कोणत्याही प्लांटच्या थॉर्न्सला बघू शकता. अँड सेकंड, टेंड्रिल्स ऑफ पॅशन फ्लावर. एक एक्झाम्पल साठी, थॉर्न्स ऑफ बोगनवेला अँड टेंड्रिल्स ऑफ पॅशन फ्लावर यांच्यामध्ये स्ट्रक्चर डिफरंट आहे. दे हॅव यांच्यामध्ये स्ट्रक्चर सेम आहे, सिमिलर स्ट्रक्चर. त्यांचं ओरिजिन सेम आहे. पॉइंट फ्रॉम विच इट इज अराइजेस इट इज सेम. टिश्यू फ्रॉम विच इट इज मेड इट इज सेम. व्हॉट? स्ट्रक्चर इज सेम but both perform different function. Thorns are protective in nature whereas tendril, climber पाहिलं असेल तुम्ही, क्लाइंबर झाडावर चढते, एक वेल असते, वेल, त्या वेलीचं साईड, सिंपल एक्झाम्पल करेला बघितला असेल, करेलाला तुम्हाला साईडनं टेंड्रिल्स आलेले
बोगनवेलाला सुद्धा छोटे छोटे थॉर्न्स येतात, काटे, लाईक अदर प्लांट्स लाईक रोज, परंतु यांचं फंक्शन आहे व्हॉट, प्रोटेक्शन. बट टेंड्रिलचं फंक्शन आहे होल्ड करून ठेवणे, कारण त्या होल्डिंगमुळेच ती जी वेल आहे, ती जी क्लाइंबर आहे, ती दुसऱ्या झाडावर म्हणा किंवा भिंतीवर चढू शकते. फंक्शन इज डिफरंट बट ओरिजिन और स्ट्रक्चर इज सेम. नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण परत यामध्ये घेऊ. दीज आर द हँड्स ऑफ व्हॉट, बघा, दीज आर द हँड्स ऑफ व्हॉट, डिफरंट ऑर्गॅनिझम्स. हँड्स ऑफ ह्युमन, हँड ऑफ कॅट, वेल, वेलच्या हँडला फ्लिपर म्हणतात. दिस इज अ बॅट. तुम्हाला कलर वाईज स्ट्रक्चर दाखवलेला आहे बघा. हा पर्पल कलर, हा जो पार्ट आहे इट इज सिमिलर इन स्ट्रक्चर. अगोदर स्ट्रक्चर बघा, ब्लू सॉरी पर्पल कलर, कलर मध्ये दाखवलेला, आपल्या बुक मध्ये कलर मध्ये नाहीये. सो दिस इज सेम स्ट्रक्चर. हँड ऑफ द ह्युमन, दॅट इज ह्युमर म्हणतात त्याला. इट इज सेम ॲज दॅट ऑफ अदर ऑर्गॅनिझम. नंबर 1. नंबर 2, हा जो सेकंड वाला पार्ट आहे, रेडियस अँड अल्ना म्हटलं जाते आपल्यामध्ये, तो बघा सेम दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी सुद्धा त्याला सुद्धा सेम कलर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. या ठिकाणी स्ट्रक्चर सेम. थर्ड पार्ट, जर तुम्ही येलो कलरचा पार्ट बघितला, ज्याला आपण मनगट, व्रिस्ट म्हणतो, तो पार्ट बघा, कार्पेल म्हणतो, कार्पेल म्हणतात त्याला. इथे येलो पार्ट आहे, इथे येलो पार्ट आहे आणि इथे छोटासा येलो पार्ट आहे. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर दॅट इज मेटाकार्पल, ज्या आपल्या मनगटाच्या व्रिस्टच्या समोरचे बोन. या ठिकाणी तुम्हाला 5 बोन दिसतील, या ठिकाणी 5 बोन, या ठिकाणी 5 बोन, या ठिकाणी 5 बोन. नेक्स्ट फिंगर कडे गेलो तर फिंगर सुद्धा तुम्हाला 5 दिसतील आणि या फिंगर मध्ये स्ट्रक्चर बघा, इथेही 5 फिंगर्स आहेत, इथेही 5 फिंगर्सच आहेत आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 फिंगर दिसतील. व्हॉट इज इट इंडिकेट? दिस इंडिकेट दॅट देअर स्ट्रक्चर इज सेम. ह्युमन हँड, कॅट, that is phalanges, whale, phalanges, that is called flipper. So sorry, phalanges means finger आहेत actually, but human hand, cat hand, whale च्या हँडला फ्लिपर म्हणतो आणि बॅट. परंतु यांच्यामध्ये स्ट्रक्चर सिमिलर आहे. आलं असेल लक्षात तुमच्या. स्ट्रक्चर वाइज दे आर सेम बट फंक्शन्स आर डिफरंट. नंबर 1, ह्युमन हँड यूज टू होल्ड, फंक्शन सांगतोय, और ग्रॅब एनिथिंग, एखादी गोष्ट पकडण्यासाठी केला जातो. कॅटच्या हँड, दॅट इज 4 लिम्ब, दॅट इज यूज टू वॉक, चालण्यासाठी. वेल, फ्लिपर फॉर स्विमिंग पर्पज, फंक्शन डिफरंट. आणि बॅटचा जर विचार केला तर बॅट इज अ फ्लाइंग मॅमल, सो उडण्यासाठी यूज केला जातो आणि त्यामुळे आपण सांगू शकतो प्रत्येकाचं फंक्शन डिफरंट आहे. ऑल दे परफॉर्म डिफरंट फंक्शन बट they have same structure and that's why we can say that this is homologous. आता यावरून सांगता येते की यस, स्ट्रक्चर जर सेम आहे, फंक्शन भलेही वेगळं असो, स्ट्रक्चर जर सेम आहे तर डेफिनेटली त्यांचा सेम ॲन्सेस्टर असेल, कोणता तरी कॉमन ॲन्सेस्टर असेल ज्यांच्यापासून हे ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेले आहेत. दिस इज अनाटॉमिकल एव्हिडन्स मधला फर्स्ट पार्ट, दॅट इज होमोलॉगस ऑर्गन. यावरून क्लिअर होते की इव्होल्युशन झालेलं आहे. मग फंक्शन वाईज त्यांनी अडॅप्टेशन केले, त्या प्रकारचं फंक्शन यूज केलं किंवा फंक्शन परफॉर्म केलं. ह्युमन हँड यूज टू ग्रॅब, कॅट टू वॉक, वेल दॅट इज टू फॉर स्विमिंग आणि बॅट फॉर द पर्पज ऑफ फ्लाइंग. दिस इज अनाटॉमिकली स्टडीड अँड स्ट्रक्चर आपण लक्षात घेतलं असेल. सो म्हणण्याचं तात्पर्य इव्होल्युशन झालं हे यावरून क्लिअर होत आहे. एनिवे, एवढंच नाही, नेक्स्ट यामध्ये अनाटॉमिकल मध्ये नेक्स्ट पार्ट येतो, दॅट इज होमोलॉगस, नंतर एनालॉगस ऑर्गन. एनालॉगस ऑर्गन्स आर डिफाइंड ॲज ऑर्गन्स विथ डिफरंट स्ट्रक्चर. animals that are having different structure but perform same function. Function wise they are same but structure wise are different. Exactly homologous च्या opposite.
एक्झाम्पल वरून लक्षात येईल. याचे एक्झाम्पल्स बघा. विंग्स ऑफ द बर्ड्स अँड इन्सेक्ट, दोघांचं फंक्शन एकच आहे, उडणं. बट विंग्स ऑफ द बर्ड्स आर मेड अप ऑफ बोन, मसल्स अँड feathers, whereas wings of the insects are made up of chitinous membrane. तुम्ही एखादी इन्सेक्ट बघा, फुलपाखरू बघा किंवा एखादी इन्सेक्ट दुसरे बघा, त्यांचे जे विंग्स असतात अतिशय सिंपल असतात, बिकॉज इट इज मेड अप ऑफ chitinous membrane. बट विंग्स ऑफ द बर्ड्स आर मेड अप ऑफ feathers, bone and muscle, त्यामुळे ते स्ट्रॉंग असतात. सो देर आर डिफरंट इन स्ट्रक्चर बट परफॉर्म सेम फंक्शन. यावरून लक्षात येते स्ट्रक्चर वाईज जरी डिफरंट असले तरी फंक्शन वाईज ते काय आहेत, सेम आहेत, एकाच प्रकारचं फंक्शन ते परफॉर्म करत आहेत. दुसरं एक्झाम्पल, आईज ऑफ सेफॅलोपॉड्स अँड मॅन, दोघांचं फंक्शन एकच आहे, पाहणे, फॉर विविंग पर्पज और सीइंग पर्पज. But eyes of the cephalopods are different, made up of different tissues, whereas the eyes of the human beings are made up of different tissues. Cephalopodच्या eyes म्हणजे जस्ट दोन पोर असतात, but human eye is very complicated developed organ. दोघांचे टिश्यू वेगळे, दोघांचे टिश्यू सेल बाकी ऑर्गन्स वेगळे, but function is same. Next is that is phylloclad. Example घेऊ आपण एक प्लांट मधलं, that is a stem, phylloclad, which is also called as what, stem of opuntia. Opuntia एक प्लांट येते ज्याची stem and leaves of any plants. Now what is the function of stem? चला एक ओपनशिया नसेल समजत, कॅक्टस मध्ये लिव्हजच नसतात, तर कॅक्टसची जी स्टेम असते इट परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. कॅक्टस तर कळलं. सो ओपनशिया मध्ये सेम तेच होते, स्टेम परफॉर्म द फोटोसिंथेसिस, वेअर ॲज बाकी सगळ्या प्लांट्स मध्ये तुम्ही म्हणू शकता लिव्स परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फंक्शन दोघांचे सेम, स्ट्रक्चर डिफरंट. ओपनशिया इज मेड अप ऑफ स्टेम is made up of hard xylem and phloem tissue, but plants cells are made up of what, that is very simple cell. दोघांचं स्ट्रक्चर डिफरंट but they perform same function and that's why these, आता यावरून लक्षात येते की yes definitely they should come from different structure but they perform the same function. यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की definitely there is a evolution takes place. नेक्स्ट आपल्याला एव्हिडन्स पाहायचा आहे. बघा तुमच्या लक्षात येईल विंग ऑफ इन्सेक्ट, विंग बर्ड अँड बॅट, तिघांचं फंक्शन सेम आहे, बट बॅटचं आताच आपण स्ट्रक्चर बघितलं ह्युमन हँड सारखं, बट दे हॅव सेम फंक्शन, डिफरंट स्ट्रक्चर. दिस इज एनालॉगस ऑर्गन. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ऑर्गन्स आहेत. क्वेश्चन आहे आपल्याला एक, आपल्या बॉडीमध्ये असणारे ऑर्गन्स, नेम द ऑर्गन्स. सो खूप सारे ऑर्गन्स आहेत, कोणतेही ऑर्गन तुम्ही माउथ, लंग, लिव्हर, स्टमक वगैरे वगैरे काही सांगू शकता. बट आपण सांगू शकतो का सर्वच्या सर्व आपल्या बॉडीमध्ये असणारे ऑर्गन्स युजफुल आहेत? नो. देर आर नियरली 100 ऑर्गन्स दॅट आर युजलेस. 100 ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जे युजलेस आहेत, त्यांचा आपल्या बॉडीमध्ये बिलकुल यूज नाही आहे. कॅन यू इमॅजिन? नो. बट हे सत्य आहे की आपल्या बॉडीमध्ये असे ऑर्गन्स आहेत ज्याचा आपण अजिबात यूज करत नाही, ते आपल्यासाठी युजलेस आहेत, ते आपल्याला नसतील तरी चालते, आपल्या बॉडी फंक्शन मध्ये कोणताच इंटरफेअर होणार नाही. सो डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड, डिजनरेटेड निघून गेलेले, और अंडर डेव्हलप्ड डेव्हलपिंग कंडिशन मध्ये असतील, युजलेस ऑर्गन of organisms are called as vestigial organ. Is it clear? जे युजलेस आहेत, आपल्याला त्यांचा काहीही यूज नाही, such organs are what? Vestigial organ. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, तुम्हाला दिसतो आपला ह्युमन इयर दाखवलेला आहे.
या ह्युमन इयरमध्ये दिस इज इयर मसल और विच इज ऑल्सो कॉल्ड एज इयर पिन्ना. आता या इयर पिन्नाचं आपल्याला काहीच काम नाही, ॲनिमल्स मध्ये आहे नो डाऊट, आपल्याला ॲनिमल्सचं सध्या नाही पाहायचं आहे, आपल्याला आपल्या पाहायचं आहे, पण आपल्या बॉडीमध्ये याचा काहीही यूज नाही, तरी सुद्धा आपल्याला आहे. सो अशा ऑर्गनला काय म्हणायचं, वेस्टिजियल ऑर्गन. इज इट क्लिअर? सेकंड, दिस इज लार्ज इंटेस्टाईन अँड दिस इज स्मॉल इंटेस्टाईन. आणि लार्ज इंटेस्टाईन ज्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईनला अटॅच्ड होतो त्या ठिकाणी एक एक्सेस ग्रोथ दिसते, दॅट इज कॉल्ड अपेंडिक्स. हा अपेंडिक्स आपल्या बॉडीत प्रेझेंट असतो अँड दिस इज युजलेस. आपल्याला याचा काहीही उपयोग नाही, नो यूज ऑफ अपेंडिक्स. थर्ड, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या माउथमध्ये तुम्हाला विजडम टीथ दिसतात. विजडम टीथ असं काही नाही आहे की ते टीथ आल्यानंतर आपण शहाणे होतो, असं काही नाही आहे, त्याला नाव दिलेलं आहे. सो विजडम टीथ एका पर्टिक्युलर एज नंतर येतात, परंतु या टीथचा आपल्याला काहीही यूज नसतो, म्हणजे नाही आले तरी चालतील, आपल्याला चावण्याच्या प्रोसेसमध्ये, चेविंग प्रोसेसमध्ये कोणत्याच प्रकारची डिफिकल्टी येणार नाही. दिस इज युजलेस. काही लोकांना दीज विजडम टीथ काही एक एक त्यांचं स्ट्रक्चर चेंज होऊन जाते, काही बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, काही दुसऱ्या दातामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, मग अशा वेळेस त्यांना काढून टाकावं लागते, कारण त्यांचा यूजच नाही आहे काही. नेक्स्ट आहे टेलबोन. दिस इज वर्टिब्रल कॉलम आणि हा आहे टेलबोन, दॅट इज कॉल्ड कॉकिक्स. हा टेलबोन काय इंडिकेट करतो की आपल्याला कधीतरी शेपटी होती, तोच इंडिकेट करतो, कारण ज्या ॲनिमल्सला शेपटी आहे त्यांच्यामध्ये कॉकिक्स आहे, आपल्याला सुद्धा कॉकिक्स आहे. याचा मिनिंगच हा आहे की त्या टेल असणाऱ्या ॲनिमल्समध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे, ती म्हणजे टेलबोन. मीन्स त्यांचा आणि आपला अँसेस्टर कॉमन आहेच कोणता तरी, नंतर आपण ती टेल यूज केली नाही म्हणून निघून गेली ती गोष्ट वेगळी आहे, बट त्या ॲनिमल्समध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे. त्यांचा आणि आपला कोणता तरी अँसेस्टर सेम आहे, म्हणजे आपणही शेपटीवाल्या प्राण्यांपासूनच बनलेलो आहे. दिस इज ऍक्च्युअली द इव्हिडन्स. आणि यावरून आपण सांगू शकतो की इव्होल्युशन टेक्स प्लेस. विजडम टीथचा ॲनिमल्समध्ये चेविंगमध्ये यूज होतो आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कुठेतरी सिमिलॅरिटी आहे. अपेंडिक्स जे कम्प्लिटली हर्बिवरस ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये इंटेस्टाईनची लेंथ जास्त आवश्यक असते, आणि इंटेस्टाईनची लेंथ जास्त आवश्यक असते बिकॉज टू डायजेस्ट द स्टार्च, कारण ते फक्त प्युअर व्हेजिटेरियन असतात, प्लांटला खातात आणि प्लांटमध्ये स्टार्च असतो. स्टार्चला डायजेस्ट करण्यासाठी जास्त वेळेची आवश्यकता असते आणि त्यामुळे लेंथ ऑफ द इंटेस्टाईन इज लार्जर इन रुमिनंट्स ऑर हर्बिवरस ॲनिमल. मग आपण त्यांच्यापासून डेव्हलप झालेलो आहे, कारण आपण तर कुक फूड खातो त्यामुळे आपल्या इंटेस्टाईनची लेंथ सेम आहे, परंतु हा अपेंडिक्स इंडिकेट करतो की त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये कुठेतरी कॉमन अँसेस्टर आहे. आणि इयर मसल, बाकी ॲनिमल्सला इयर मसल माहित आहे तुम्हाला, युजफुल आहेत, आपल्याला युजफुल नाही, पण हा इयर पिन्ना आपल्याला का आलेला आहे लाईक अदर ॲनिमल्स, यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की डेव्हलपमेंट झालेला आहे आणि आपल्यामध्ये हा यूज नाही आहे, त्यांच्यामध्ये हा यूज आहे. सो देअर विल बी सम कॉमन अँसेस्टर्स, आणि यावरून सांगू शकतो आपण की इव्होल्युशन झालेलं आहे. इज इट क्लिअर? दिस इज द थर्ड टाइप ऑफ एव्हिडन्स, दॅट इज वेस्टिजियल ऑर्गन. नेक्स्ट आहे पॅलिओन्टॉलॉजिकल ऑर्गन. व्हॉट इज पॅलिओन्टॉलॉजी? which is also called as study of fossil. Paleontology is a branch of science that deals with the study of fossils. मग क्वेश्चन आहे what is meant by fossil? तर तुम्ही बरेचदा बघा कोणत्या तरी एरियामध्ये किंवा रिजनमध्ये खोदकाम चालू असते आणि त्या खोदकाममध्ये काही अवशेष मिळतात, रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. एक्झाम्पल, तुम्हाला कसं माहीत की डायनासोर्स होते? सर आम्ही तर टी व्हीमध्ये पाहिले. ॲक्च्युली डायनासोर्स होते हे कळलेलं आहे त्यांच्या फॉसिल्सवरून. त्यांचे फॉसिल्स सापडलेले आहेत आणि त्यावरून आपण सांगू शकतो की यस, काहीतरी टाइम पिरियड अगोदर इथं या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जीवन जगत होते. अँड दिस इज
the information given by fossil, and the study of fossil is called as paleontology, and the evidence is given by paleontology called as paleontological evidences. त्या अगोदर बघू आपण what is fossil. So remnants and impressions of the plants, remnants and impressions of such organisms remain preserved underground. These are called fossils. Plant असो की animal असो, प्लांटचे सुद्धा इम्प्रेशन जमिनीत आतमध्ये सापडतात, प्लांट आणि ॲनिमल दोघांचेही सापडतात. सच इम्प्रेशन्स, काही ठिकाणी काय होत आहे, कंप्लीट बॉडी स्ट्रक्चरच दिसते फक्त त्या स्टोनमध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणच्या मातीमध्ये, सॉईलमध्ये, क्लेमध्ये ते फिक्स झालेलं असते. काही ठिकाणी कंप्लीट स्केलेटन दिसतो. यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की या प्रकारचे ऑर्गॅनिझम अगोदर होते. ठीक. सो दिस इज फॉसिल, and the study of fossil is called as what? Paleontology. The branch of science concerned with the fossil of animals and plant called as what? What is it called? This is called paleontology. ठीक. पॅलिओन्टॉलॉजी वरून आपण सांगू शकतो की यस, या प्रकारचे ऑर्गॅनिझम होते आणि आज या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे यांच्यापासून हे डेव्हलप झालेले आहेत. त्यांच्यामधली आणि आपल्यामधली काही सिमिलॅरिटी जर आढळली तर आपण सांगू शकतो. सिमिलॅरिटी सांगतो मी पुढे आहे. आर्किओप्टॅरिक्स नाव ऐकलं असेल तुम्ही. आर्किओप्टॅरिक्समध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी डिस्कस करू आपण. सो पॅलिओन्टॉलॉजी, पॅलिओन्टॉलॉजीला एक इम्पॉर्टंट पिलर ज्यांनी प्रोव्हाइड केला तो म्हणजे कार्बन डेटिंग. एखाद्या प्लांटचं, एखाद्या ट्रीचं, एखाद्या फॉसिलचं एज कसं काढायचं, हा एक खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. कारण आपण कसं सांगू शकतो की इतके मिलियन इयर्स ॲगो डायनासोर्स होते, इतके मिलियन इयर्स ॲगो लाईफ फॉर्म झाली, हे कसं सांगितलं जाते. आणि त्यासाठी मेथड आहे कार्बन डेटिंग. कार्बनचा एक आयसोटोप सापडतो, दॅट इज C14. जनरली कार्बन C12 असतो, बट इट्स आयसोटोप इज C14 विच इज रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. तो आपल्या बॉडीत असतो आणि ऑर्गॅनिझमच्या डेथ नंतर कार्बनचा इंटेक बंद होऊन जातो, बट रेडिओ ॲक्टिव्हनेस चालू राहते. सो ॲट द टाइम ऑफ डेथ जो कार्बन C14 असेल तिथून आता तो हळूहळू कमी व्हायला लागतो. अँड तो जो कमी होत जातो त्याचा एक टाइम पिरियड असतो. सो त्यानुसार आपण सांगू शकतो की या ऑर्गॅनिझम्स किती अगोदर होता, किती वर्षा अगोदर हा ऑर्गॅनिझम या अर्थवर होता. दिस मेथड इज व्हॉट? कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग इज यूज इन पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी. मानवाचा वंशाचा स्टडी करणे, सोशॅलिटी ऑफ ह्युमन बीइंग पास्ट अँड टुडेज. दिस इज कॉल्ड अँथ्रोपोलॉजी, मानव वंशशास्त्र. फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. हस्तलिखित, हातानं लिहिलेले, प्रिंटेड नाही, हातानं लिहिलेले जे काही असतील आणि ते अगोदर लिहिले आणि तसेच ठेवून दिले, ते जमिनीच्या आतमध्ये जसेच्या तसे सापडतात. दॅट कॅन बी, त्यांचं एज किती वर्ष अगोदरचे आहेत ते, दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय कार्बन डेटिंग मेथड. व्हेरी इम्पॉर्टंट मेथड विच इज गिवन बाय लिब्बी. बघू आपण. सो दिस इज व्हॉट पॅलिओन्टॉलॉजी. यामध्ये जी कुव्हियर इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न पॅलिओन्टॉलॉजी. आजचा जो अगोदर लिओनार्डो दा विंची होता ज्याला फादर ऑफ पॅलिओन्टॉलॉजी म्हटलं जाते, त्यानंतर कोणाला जी कुव्हियर आणि याने आणखी स्टडी वाढवला अँड दॅट्स अ मॉडर्न पॅलिओन्टॉलॉजीचा जो जनक आहे, जो फादर आहे, दॅट इज व्हॉट? जी कुव्हियर. यामध्ये एक एक्झाम्पल सांगतो, दॅट इज आर्किओप्टॅरिक्स. नाव ऐकलं असेल. आर्किओप्टॅरिक्स इज अ बर्ड, बट या बर्डमध्ये सम ऑफ द कॅरेक्टर्स प्रेझेंट दॅट ऑफ रेप्टाईल. एक्झाम्पल, याला टीथ होते, दात असणारा पक्षी, दॅट इज द बर्ड विथ टीथ, दॅट इज आर्किओप्टॅरिक्स. दुसरा, याला बीक होती, म्हणजे हा बर्ड सारखा होता किंवा एव्ज मधला होता. बघा आता रेप्टाईल आणि एव्जचे कॅरेक्टर एकाच ॲनिमल मध्ये आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक. दुसरा, हा
उडू शकत होता, बट याचे बोन स्ट्रॉंग होते, हॉलो नव्हते. लाईक बर्डचे बोन हॉलो असतात, याचे बोन हॉलो नव्हते, म्हणजे हा जास्त उडत नव्हता पण उडू शकत होता. दिस इज अगेन द सिमिलॅरिटी इन बर्ड्स अँड रेप्टाईल. सो यावरून लक्षात येते देअर आर सम ऑर्गॅनिझम्स दॅट शो द कॅरेक्टरिस्टिक्स. हे कशावरून लक्षात आलं? हे आलं फॉसिलवरून. आणि फॉसिलच्या स्टडीवरून आपण सांगू शकतो देर इज अ रिलेशन बिटवीन दीज ऑल ग्रुप्स अँड दॅट्स वाय देर इज अ कॉमन अँसेस्टर. म्हणजे रेप्टाईल आणि बर्ड्स हे अशा कोणत्या तरी एका ग्रुप पासून बनलेले आहेत ज्यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर्स दिसून येतात. व्हॉट एव्हर बी द कॅरेक्टर्स ऑफ रेप्टाईल दॅट आर प्रेझेंट इन that is archaeopteryx and as well as bird. So this is what paleontology or paleo that is a study of fossil. यामध्ये एक फॉसिलचा स्टडी करताना एक गोष्ट आणखी लक्षात येत आहे, जसं जसं आपण लोअर लेवल पासनं हायर लेवलवर जातो, लाईक दॅट ही जमीन आहे, या जमिनीमध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत आणि या लेयर्समध्ये हे तुम्हाला ॲनिमल्स दिसत आहेत. तर सर्वात अगोदर डेव्हलप झाले दीज ॲनिमल्स, त्यानंतर पायसेस, दीज आर इनव्हर्टिब्रेट्स, दीज आर पायसेस, हे व्हर्टिब्रेट्स, दिस इज ॲम्फिबियन, रेप्टाईल्स, यामध्ये डायनासोर पण येतो, अँड देन बर्ड्स. आणि जसजसं वरच्या लेवलवर येत जाऊ त्यानुसार हे सगळे इव्हिडन्सेस सापडलेले आहेत फॉसिल्समध्ये. आणि फॉसिल्सच्याच आधारावर आपण सांगू शकतो की सर्वात अगोदर हे ॲनिमल डेव्हलप झाले आणि त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीजेस. आजचा ह्युमन बिईंग हा सगळ्यात वरच्या लेअरवर आहे, मीन्स मोर कॉम्प्लेक्स. दिस इज ऑल द इन्फॉर्मेशन गिवन बाय व्हॉट फॉसिल. आणि यांचं एज कॅल्क्युलेट केलं जाते बाय कार्बन डेटिंग मेथड. त्यावरून आपण सांगू शकतो की हां, इतके हजार वर्षापूर्वी हे ॲनिमल्स होते, तेवढ्या हजार वर्षापूर्वी हे ॲनिमल्स होते, यानुसार आपल्याला सांगता येते. कार्बन डेटिंग मेथड was which is based on radioactive decay of natural occurring C14 and it is developed by Willard Libby. He has been awarded with the Nobel Prize in 1960 for this invention. The age of the material determined by this method are published in the Journal of Radiocarbon. Willard लिब्बी, व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज याने ही मेथड दिली आणि या मेथडचा यूज करून आपण एज काढू शकतो. नाहीतर कसं सांगता आलं असतं की एवढ्या हजार वर्षापूर्वी हे ॲनिमल्स होते, एवढ्या वर्षा अगोदर हे ॲनिमल्स होते. इट इज नॉट पॉसिबल. So this all possible due to this person, that is Willard Libby. Is it clear? So this is the evidence, that is paleontological evidence. नेक्स्ट टाईपचा एव्हिडन्स आपल्याला पाहायचा आहे कनेक्टिंग लिंक. आर्किओप्टेरिक्स एक एक्झाम्पल सांगितलं, विच इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन व्हॉट रेप्टाईल्स अँड बर्ड्स. बट देर आर अगेन सम एक्झाम्पल्स. सो व्हॉट इज कनेक्टिंग लिंक? जर एकापेक्षा जास्त ॲनिमल्सच्या मधात एखादा ऑर्गॅनिझम असेल जो दोघांचे कॅरेक्टर दाखवत असेल, दॅट इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक. सो दॅट कनेक्टिंग लिंक इंडिकेट दॅट these groups have common ancestor. त्यांचा ancestor common होता. So सर्वात अगोदर बघू आपण what is meant by connecting links. Some plants and animals show some morphological character by which they can be related to different groups. Hence they are called connecting link. For example, Peripatus, which shows the characters of Annelida and Arthropoda. Body segmented आहे, legs आहे, त्यानुसार आपण सांगू शकतो these are the characters of what Arthropoda and Annelida. Some of the Annelidas and Arthropoda यांची जे काही कॅरेक्टर्स आहेत ते एकाच मध्ये प्रेझेंट आहेत, that is Peripatus. सेकंड एक्झाम्पल, that is lung fish. फिश आहे बट लंग्स आहेत, मीन्स रेस्पायर थ्रू लंग. सो जस्ट इट इज an amazing. So this is what lungfish is a connecting link between reptile and what we can say that mammal, because mammal म्हणा किंवा ज्यांना लंग्स आहेत त्या ॲनिमल्स मधली ही काय झाली एक कनेक्टिंग लिंक. डक बिल प्लॅटिपस, which is a reptile
अँड मॅमल दोघांसारखी दाखवतो. ले द एग्स बट has a mammary glands which is a special character of mammal. So this shows that it is a connecting link between these two. Lungfish is also a connecting link. Archaeopteryx is also a connecting link between reptile and birds. Peripatus is also a connecting link. सो यावरून सांगू शकतो की यस इव्होल्युशन झालं. अदरवाईज ह्या दोघांचे कॅरेक्टर एकामध्ये कसे असतील किंवा या दोघांचे कॅरेक्टर यामध्ये कसे असतील असं तर पॉसिबल नसतं. बट देर इज अ इव्होल्युशन. काही ॲनिमल्स या प्रकारे डेव्हलप झाले आणि काही ॲनिमल्स यामध्ये डेव्हलप झाले आणि दोघांचा कॉमन अँसेस्टर होता व्हॉट डकबिल प्लॅटिबस. असे खूप सारे व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स आहेत ज्याद्वारे आपण सांगू शकतो की यस देर इज अ इव्होल्युशन टेक्स प्लेस. सो दिस इज कनेक्टिंग लिंक. नेक्स्ट एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स मीन्स काय तर एम्ब्रियोनिक कंडिशन्समध्ये एम्ब्रियोज ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस. बघा देर आर 3 स्टेजेस ऑफ गिवन दॅट फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टाइज, चिकन, पिग, काव, रॅबिट अँड मॅन. झायगोटिक कंडिशन तर सेम आहे. युनियन ऑफ मेल गॅमिट हे व्हर्टिब्रेट बद्दलच आहे. सो युनियन ऑफ मेल गॅमिट अँड युनियन ऑफ फिमेल गॅमिट दॅट इज युनियन ऑफ मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट. ही मेथड तर सगळ्यांमध्ये सारखीच आहे. पण एम्ब्रियो जेव्हा तयार होतो तेव्हा पहिल्या स्टेजमध्ये बघा डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल सेम. सांगू शकत नाही यावरून ह्युमन कोण, फिश कोण, दॅट इज सॅलॅमेंडर कोण सांगू शकत नाही. नॉट पॉसिबल. सेकंड स्टेजमध्ये थोडी बहुत सांगता येईल बट देर इज अ सिमिलॅरिटी. पण थर्ड स्टेजमध्ये गेल्यानंतर देर इज अ डिफरन्सिएशन. सो यावरून आपण सांगू शकतो की एम्ब्रियॉनिक कंडिशन जर सेम आहे म्हणजे यांचा ॲन्सिस्टर कुठंतरी कॉमन आहे, कुठंतरी सेम आहे आणि त्या सेम ऑर्गॅनिझम पासूनच ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सचं फॉर्मेशन झालेलं आहे. अँड दिस इज कॉल्ड इव्हॉल्युशन. यावरून सांगता येईल, डेफिनेटली सांगता येईल की देर इज अ इव्हॉल्युशन टेक्स प्लेस. सो दीज आर सम एव्हिडन्सेस ऑफ व्हॉट इव्हॉल्युशन.